परभणीमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। तब्बल 7 दिवसांनंतर आरोपीला अटक केलेली आहे। पुढारी न्यूजने ही सगळी बातमी लावून धरलेली होती। सातत्याने या सगळ्याचा पाठपुरावा आम्ही करत होतो। परभणीच्या एका शाळेमध्ये 4.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडलेली होती आणि या सगळ्या घटनेनंतर पालकांचं नेमकं म्हणणं काय आहे या संदर्भात लवकरात लवकर केस दाखल व्हावी, पोलिसांनी याच्यात लक्ष घालावं, आरोपीला मुख्य म्हणजे तातडीने अटक व्हावी याच्यासाठीचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता। पुढारी न्यूजने या सगळ्या संदर्भातल्या बातम्या सातत्याने लावून धरलेल्या आहेत आणि अखेर या आरोपीला अटक झाली असं कळतंय। प्रतिनिधी अक्षय मुंडे यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। अक्षय, कुठून नेमका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे? चौकशी सुरू झाली आहे का? काय नेमके तपशील आहेत? नक्कीच रिद्धी सोनपेठ शहरातील एका खाजगी शाळेमध्ये 4 वर्ष 9 महिन्याच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला होता। ही घटना 5 तारखेला घडली होती। त्यानंतर 7 तारखेला गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून एक जणाला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी करून सोडून दिली होते। त्यानंतर हे प्रकरण पुढारी न्यूजने सातत्याने लावून धरल्यानंतर राज्यभरातून यावर विविध राज्य सरकारवर, पोलीस प्रशासनावर टीका करण्यात आल्या। त्यानंतर आता पोलीस प्रशासनाला जाग आलेली आहे। रात्री उशिरा या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती आता समजत आहे, कारण स्वतः सोनपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनीच आरोपीला अटक केली आहे अशी माहिती दिलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे। एकंदरीतच पाहता हे प्रकरण अत्यंत गंभीर असताना देखील पोलीस प्रशासनाकडून सातत्याने हलगर्जीपणा करण्यात आलेला असल्याचे दिसून येत आहे। जी, जोडलेले रहा। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। सचिन, आता आरोपी तर अटकेत आलेला आहे, निश्चित बऱ्याच दिवसानंतर, खरं तर 7 दिवस लागले, पण तरी आता सध्या आरोपी अटकेत आहे ही त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। पण चौकशी मुख्यतः सुरू झाली आहे का? आरोपीकडून या सगळ्याची कबुली घेतली गेली आहे का? काही तांत्रिक अडचणी येतात, आपण पुन्हा एकदा सचिन यांना संपर्क करूया। मात्र सध्याच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। परभणीमधल्या चिमुकलीवर जो अत्याचार झालेला होता, शाळेत हा अत्याचार झाला होता, या सगळ्या प्रकरणातला जो आरोपी आहे त्याला अखेर अटक करण्यात आली आहे। अवघी 4.5 वर्षाची ही चिमुकली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, 7 दिवसानंतर का होईना पण आरोपीला सध्या अटक करण्यात आलेली आहे पोलिसांकडून परभणीच्या प्रकरणातल्या असं कळतंय। या पुढे नेमकं कशा पद्धतीनं वेगवान पावलं उचलली जावीत अशी आपली अपेक्षा आहे? मी पुढारी चॅनलचे पहिल्यांदा तर आभार मानते की इतक्या संवेदनशील विषयावर जेव्हा अनेकांना विसर पडला होता तेव्हा पुढारी चॅनलने इतका पुढाकार घेऊन आणि महत्त्वाचं म्हणजे या बातमीचा सातत्याने पाठपुरावा केला, ज्यामुळे आज एका मायक्रो मायनॉरिटीच्या समूहातील एका छोट्या बाळाला न्याय मिळत आहे। अत्यंत मी याची संपूर्ण जेव्हा आता माहिती घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा अत्यंत मायक्रो मायनॉरिटी मधले भटक्या विमुक्तातला अत्यंत छोटा समूह आहे आणि या छोट्या समूहातले जे हे गृहस्थ आहेत की ज्यांची मुलगी शाळेत जाते, ते एका शेतावर शेतमजुरी करतात आणि सालगडी म्हणून काम करतात। अशा सालगड्याचं हे लेकरू जे शाळेला जाते आणि त्या बाळाच्या सोबत एकदा नाही तर सातत्याने सलग 4 दिवस गुंगीचं औषध देऊन हा प्रकार करण्यात आला। राजकीय दबाव इतका जास्त होता की ही शाळा आमदार महोदयांच्या पुतण्याची शाळा आहे। अर्थात याच्यात दिवंगत आमदारांना मध्ये ओढण्याचं काही कारण नाही, परंतु राजकीय दबाव इतका होता की वेगवेगळ्या राजकीय पक्षांना जणू यांनी मॅनेजच करून ठेवले की काय अशी स्थिती निर्माण व्हावी। त्यात पोलीस निरीक्षक बोलमवाड हे सातत्याने, म्हणजे आपण बातमी लावून धरली म्हणून, पुढारी चॅनलने बातमी लावून धरली म्हणून काल त्यांनी नाईलाजाने अटक केलं, परंतु अजूनही पोलीस निरीक्षक बोलमवाड यांच्या हालचाली संशयास्पद आहेत आणि माझी वारंवार त्यासाठी मागणी आहे की हा तपास त्यांच्या हातातून काढून जिल्ह्याच्या बाहेरच्या पोलीस अधिकाऱ्याला दिला गेला पाहिजे। या संबंधाने येणाऱ्या 15 तारखेला संपूर्ण भोई समाजाच्या वतीने मोर्चा, या सोनपेठ मधला एक मोठा मोर्चाचं आयोजन आहे आणि या मोर्चामध्ये पोलीस निरीक्षक बोलमवाड यांच्या हातातून तपास काढून
योग्य त्या पद्धतीची कलम लावून याची अतिरिक्त चौकशी व्हावी अशा मागण्यांसाठी मोर्चा निघत आहे. बरं सुषमाताई, तुम्ही राजकीय दबावाचा उल्लेख केला, त्या संदर्भात कुठलं नाव तुम्हाला घ्यायचंय का? कोणाकडे तुमचा विशेष रोख आहे का? आणि दुसरी गोष्ट अशी की पोलीस निरीक्षकांकडून हा तपास काढला जावा असं तुमचं म्हणणं आहे. अशा पद्धतीचं लेखी निवेदन तुम्ही मोर्चाच्या वेळेला देणार, तशी मागणी करणार लेखी? मोर्चाच्या वेळेला आपण हे निवेदन देणार आणि मी आजही माननीय गृहमंत्री महोदयांना या संबंधाने पत्र लिहिणार आहे की पोलीस निरीक्षक गोलंबाड यांच्या हालचाली प्रचंड संशयास्पद आहेत. पुढारी चॅनलने पाठपुरावा केला, आपण सातत्याने बातमी लावून धरली आणि त्याचा थोडासा काय होईना परिणाम झाला. म्हणून काल त्यांनी नाईलाजाने, म्हणजे नजरेसमोर आरोपी असताना इतके दिवस अटक केली नव्हती, काल त्यांनी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. पण त्याला जुजबी कलम लावण्याचा प्रयत्न केला जातोय. जसं की पोक्सो 1, 2, 3 लागला तर त्याला काहीतरी परिणाम होऊ शकतो, परंतु पोक्सो 10, 11, 12 असं काही केलं तर त्याचा फार परिणाम होणार नाही. म्हणजे आरोपी कसा लवकर सुटेल या दृष्टिकोनातनं पोलीस निरीक्षक गोलंबाड यांची जी पावलं आहेत ती वाईट आहेत. ही शाळा आणि हा जो आरोपी आहे हा अजितदादा गटाच्या पक्षाशी संबंधित माणूस आहे आणि याचे वेगवेगळ्या राजकीय मोठ्या नेत्यांशी आणि मोठ्या सरंजामदार काय म्हणता येईल त्याला बागायतदारांशी फार चांगले आर्थिक हितसंबंध आहेत. हा जरी पेशाने शिक्षक असला तरी हा सांपत्तिकरित्या फार मोठा माणूस आहे आणि पीडित बाळ जे आहे ते एका सालगड्याची मुलगी आहे. त्यामुळे आर्थिक स्तर जर बघितला तर ती कधीही त्यांना चिरडू शकतात. कालपर्यंत तर असा प्रयत्न केला गेला की पीडितेच्या आईने आर्थिक देवघेव करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पीडितेच्या आईला मी बोलल्यावर त्यांनी असं सांगितलं की ताई आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, आम्हाला घाबरवलं जातं, आमचा इथे समाज मोठा आहे पण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अत्यल्प लोक आहोत आणि त्यामुळे आम्ही अल्पसंख्य असल्यामुळे आमच्यावर हा जास्तीचा अत्याचार होतो. जी निश्चित. सुषमाताई धन्यवाद, ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. परभणीचा हा जो सगळा प्रकार घडला याबाबत पुढारी न्यूजने जशी बातमी लावून धरली तसंच यापुढे सुद्धा पाठपुरावा पुढारी न्यूजकडून निश्चित सुरू राहील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, आपण बघतोय परभणीचं हे जे प्रकरण होतं त्याच्यातला आता आरोपी पकडला गेलेला आहे. काय नेमकं आपलं म्हणणं आहे? नुकताच सुषमा अंधारे आमच्याशी बोलत होत्या, तुम्ही ऐकलं असेल कदाचित त्यांचं म्हणणं. त्यांनी कुठेतरी अजित पवारांच्या गटाशी संबंधित असलेला हा माणूस आहे अशा पद्धतीचा थेट उल्लेख केलेला आहे. याबाबत आपल्याला काही भाष्य करायचं आहे का? ही जी घटना घडलेली आहे लहान मुलींच्या बाबतीत, एक लक्षात घ्या, तो जो आरोपी आहे आणि जो लहान लेकरांवर अत्याचार कुठल्याही पक्षाचा कुठल्याही जाती धर्माचा असो तो आरोपी असतो, त्याला कुठेही थारा देता येत नाही. आणि ही माहिती तुमच्याकडनं मला कळते. मी अजून तो कुठल्या पक्षाचा, अजितदादाच्या गटाचा आहे का, शिवसेनेचा आहे का, काँग्रेसचा आहे का काय हे मी पाहिलेलं नाहीये. परंतु माझे ठाम मत आहे की लहान लेकरावर अत्याचार करणारा विकृत हा त्याच्या घरचा नसतो, तर तो कुठल्या पक्षाचाही नसतो, तो एक आरोपी असतो आणि त्याला थेट शिक्षा ही जी आहे ती फाशीचीच व्हायला पाहिजे. त्याचा इन्काउंटर सारखे असे प्रकार त्या लोकांबरोबर होणं गरजेचं आहे. कारण का लहान लेकरावरचे अत्याचार हा महाराष्ट्र सहन करणार नाही. आपल्या समाजात विकृती वाढत आहे. माझी विरोधकांना विनंती आहे, सातत्याने समाजामध्ये जेव्हा ह्या अन्याय घडतात, पोलीस गुन्हा दाखल करतात, त्याचा तपास होईल, विरोधक त्याचं भांडवल का करतायत? विरोधकांनी भांडवल करण्यापेक्षा ही विकृती ठेचण्यासाठी, ही विकृती महाराष्ट्रात संपवण्यासाठी का प्रयत्न करत नाही? म्हणजे लहान लेकरावर अत्याचार झाला तरी तिथं पक्षाचंच राजकारण करणार. म्हणजे ही लोक ही त्या राजकारणातल्या पात्रतेची नाही असं माझं थेट म्हणणं आहे. आणि ज्या लेकरावर हा अन्याय अत्याचार झालेला आहे त्याला त्वरित आणि लवकरात लवकर न्याय कसा मिळेल हे सरकारच्या माध्यमातून सरकारने आणि पोलीस यंत्रणेने रोख आणि ठोक काम करणं गरजेचं आहे. कारण का लहान मुलींच्या अत्याचाराला
थारा नाही, ही विकृती संपलीच पाहिजे. निश्चित निश्चित. रुपालीताई धन्यवाद, ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. आणि याच्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलूया. नीलमताई, 7 दिवस लागलेत खरं तर आरोपीला अटक व्हायला. सुषमा अंधारे आता आमच्याशी बोलत होत्या, त्यांचं म्हणणं आहे की अगदी समोर आरोपी होता पण राजकीय दबावामुळे कदाचित अटक होत नव्हती. आता अखेर आरोपी ताब्यात आलेला आहे. यापुढे वेगवान पावलं उचलली जावीत. ही चिमुकली जी आहे, पीडित मुलगी आहे, तिला न्याय मिळावा याच्यासाठी आपल्याकडून याचा पाठपुरावा आता पुढे कसा केला जाईल? तुम्हाला मी इथे नम्रतेने सांगू इच्छिते की याच्या पूर्वी सुद्धा सोनपेठ आणि परभणीमध्ये ज्या घटना झाल्या आहेत त्याचा मी पाठपुरावा केलेला आहे आणि फक्त पाठपुरावा करून आणि राजकारण करून थांबले नाही, तर त्याच्यात अनेक प्रकरणांच्या मध्ये दीर्घकाळाची शिक्षा आरोपींना झालेली आहे आणि त्या मुली आता स्वतः जीवन जगत आहेत वेगळ्या पद्धतीने. आणि त्याच्यात मदत करणारी खूप कार्यकर्ते परभणीमध्ये आहेत, महिला कार्यकर्ते आहेत की ज्या त्याची दखल घेत असतात. एक 7 दिवस लागले आरोपी मिळायला. अहो तुम्हाला मी काय सांगू, कला केंद्र आहेत खूप मराठवाड्यामध्ये. त्या कला केंद्रांमध्ये सज्ञान स्त्रिया स्वतःच्या पोटासाठी तिथे नृत्य करतात, पण तिथेही चिमुकल्यांवरती दिवसा ढवळ्या रात्री बेरात्री अल्पवयीन मुलींची नृत्य करण्याचं सगळं षडयंत्र चाललेलं असतं. पोलिसांनी त्याची दखल घ्यावी मी सांगितलेलं आहे. कशावरून अशा चिमुकल्यांना पळवून त्यांचं अपहरण करून त्यांना मुद्दामून अशा कला केंद्रांवर ठेवत नसतील. आणि त्यांच्या पाठीमागे बरेचसे डॉन आहेत. ते डॉन महिला आहेत का पुरुष आहेत त्याच्यात मी आता बोलत नाहीये, परंतु अशा लोकही लपवून घेऊ शकतात आणि दुटप्पी भूमिका घेऊ शकतात. मी स्वतः पोलीस महानिरीक्षक जे आहेत मराठवाड्याचे त्यांच्याशी याच्यात बोलीनच, पण जे आयोग आहे त्यांच्याशी बोलून योग्य तो वैद्यकीय पुरावा येईल आणि एकूणच महिला आणि मुलींच्या संदर्भात अपहरणाला किंवा अशा लैंगिक शोषणाला जे छुपा पाठिंबा देतात असे जे दांभिक लोक आहेत त्याचा पर्दाफाश मी उपसभापती म्हणून आणि शिवसेनेचे नेता म्हणून कायम करत राहील हे मी आपल्याला सांगू इच्छिते. जी जी नीलमताई, आताच्या या प्रकरणामध्ये गृहमंत्र्यांची आपण भेट घेणार का? या संदर्भात त्यांना काही मागणी करणार का, विनंती करणार का, याबाबत आणखी ठोस पाऊल उचललं जावं म्हणून? गृहमंत्री जवळजवळ 1 दिवसाआड माझ्या संपर्कात असतात, कारण मी त्यांना सारखीच काही निवेदनं पाठवत असते, काही प्रश्न त्यांना कळवत असते. त्यामुळे पोलीस महानिरीक्षक शेवटी गृहमंत्र्यांकडे जात असतात. आम्ही पुण्यामध्ये पत्रकार परिषद आणि सगळं सीपींबरोबर मीटिंग घेतल्याबरोबर काल नवीन पोलीस ठाण्याचं उद्घाटन सुद्धा गृहमंत्र्यांनी केलेलं आहे. तर या घटनेमध्ये ज्या त्रुटी वाटत असतील जनतेला, तिच्या कुटुंबियांना किंवा अजून काही, त्यांनी मला जरूर कळवाव्या. मी गृहमंत्र्यांच्याकडे ते जरूर देईन आणि लवकरात लवकर त्याच्यात वकील मिळून न्याय मिळावा यासाठी माझा प्रयत्न राहील. निश्चित. नीलमताई धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी.